नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोणता आहे? 5 सेकंदासाठी वेळ देतो आहे। प्रत्येकाने किती उत्तर तुमचे बरोबर आहे ते नक्की कमेंट करा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी राम। राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता हा राम आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। वाक्यात प्रश्न क्रमांक 2 आहे, सुंदर हा कोणता विशेषणाचा प्रकार आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी गुणवाचक। सुंदर हा शब्द गुणवाचक विशेषणाचा प्रकार आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, मी पुस्तक वाचतो या वाक्यातील कर्म ओळखा। मी पुस्तक वाचतो या वाक्यातील कर्म आहे पुस्तक। आपण कशावर क्रिया करत आहे मित्रांनो? तर क्रियाचा परिणाम ज्यावर होतो त्याला कर्म म्हणतात। तेथे वाचतो ही क्रिया पुस्तकावर होत आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी सर्वनाम कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी तो हा सर्वनाम आहे। नामाऐवजी वापरला जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 5, जलद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ई मंद। जलद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मंद आहे। जलद म्हणजे वेगवान, तर त्याचा विरुद्धार्थ मंद म्हणजे हळुवार, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन काय? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी विद्यार्थी। विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन विद्यार्थीच असतात। काही शब्दाचे एक वचन आणि अनेक वचन समान असतात, त्यामुळे विद्यार्थी या पैकी एकच शब्द आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 7, रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील क्रियापद कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी खाल्ला। रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील क्रियापद आहे खाल्ला। क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात, तेथे खाल्ला ही क्रिया होत आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 8, आकाश या शब्दाचे लिंग ओळखा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी नपुंसकलिंग आकाश या शब्दाचा लिंग आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। आकाश हा शब्द नपुंसकलिंगी आहे, कारण तो ना पुरुष हे दर्शवतो ना स्त्री दर्शवतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी विद्यार्थी हा शुद्ध शब्द आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, आई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए जननी। जननी हा आई शब्दाचा समानार्थी शब्द आहे। समान अर्थ असलेल्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात। आई आणि जननी याचा अर्थ समान आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 11, तो वेगाने धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? तो वेगाने धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी वेगाने। वेगाने हे क्रियाविशेषण अवयव आहे। क्रियेची रीती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 12, ज्ञानेश्वर हे कोणते नाम आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी विशेष नाम। ज्ञानेश्वर हे नाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव म्हणजे विशेषण नाम आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 13, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भाववाचक नाम। गुण, भावना किंवा
अवस्था दर्शवणाऱ्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 14. मुलगा या शब्दाचा स्त्रीलिंग रूप काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए मुलगी. मुलगा या शब्दाचं स्त्रीलिंग रूप ही मुलगी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 15. तो शाळेत गेला या वाक्याचा काळ ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी भूतकाळ. तो शाळेत गेला या वाक्याचा काळ भूतकाळ आहे. गेले ही क्रिया भूतकाळाने घडलेली असते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 16. मी उद्या पुण्याला जाईन हा काळ कोणता आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी भविष्यकाळ. भविष्यकाळ आहे. मी उद्याला जाईन हा काळ भविष्यकाळ आहे. जाईन ही क्रिया पुढील काळात होणार आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 17. खाणे या शब्दात कोणत्या प्रकारात मोडतो? खाणे हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी क्रिया विशेषण. खाणे ही कृती दर्शवते, त्यामुळे ते क्रिया विशेषण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. मोठा या शब्दाची तुलना करताना योग्य रूप कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मोठा, मोठा तर, मोठ्यात मोठा, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 19. सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी केसरी. केसरी हा शब्दाचा सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द हा केसरी आहे. केसरी हा सिंहांचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. खोटे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी सत्य. खोटे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो सत्य, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 21. पक्ष्यांचा थवा, यात थवा हे कोणते नाम आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी समूहवाचक नाम आहे. समूह दर्शवणाऱ्या नामाला समूहवाचक नाम असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. तो अभ्यास करीत आहे हा काळ कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी अपूर्ण वर्तमान काळ. चालू असलेली क्रिया दर्शवणारा काळ म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी अवयव कोणते? पण हे खालीलपैकी अवयव आहे. अवयव शब्दाचे रूप बदलत नाही, पण हे अवयव आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 24. चालणे या शब्दाचा नामरूप काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी चाल. चाल हे चालणे या क्रियापदाचे नामरूप आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25. तो आणि मी मित्र आहोत या वाक्यातील उभयनिष्ठ अवयव कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आणि. दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अवयवाला उभयनिष्ठ अवयव असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 26. शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी मूर्ख. शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी होतो मूर्ख, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी समुद्र. सागर आणि समुद्र याचा अर्थ समान आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे.
मुलांनी खेळ जिंकला या वाक्यातील कर्ता कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मुलांनी. क्रिया करणारा मुलांनी हा कर्ता आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 29. सुंदर फूलमध्ये सुंदर हा शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी विशेषण. सुंदर हा शब्द फुलाचे वर्णन करतो म्हणून तो विशेषण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. भारत माझा देश आहे या वाक्यातील भारत हे कोणते नाम आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी विशेष नाम. विशिष्ट देशाचे नाव असल्यामुळे भारताचे विशेष नाव आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे.